नमस्कार सर्व भावी शिक्षकांना गुरुजन चॅनलचा सुप्रीम नमस्कार आहे। अनेक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर नॉन क्रिमिलियर केव्हाचं पाहिजे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे टीईटी आणि सीटीईटी मध्ये जर सूट घ्यायची असेल तर त्यावेळेसचं कुठलं प्रमाणपत्र पाहिजे, नॉन क्रिमिलियर कशा पद्धतीने पाहिजे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षणाचा जे विद्यार्थी फायदा घेत आहेत किंवा एससीबीसी आरक्षणाचा फायदा घेत असेल तर त्यांना कधीचं सर्टिफिकेट पाहिजे। यानी अनेक विद्यार्थ्यांनी जे आहे 14 मेच्या नंतर हे सर्टिफिकेट बनवले आहेत। महिलांच्या संदर्भामध्ये नॉन क्रिमिलियर कुणाचं पाहिजे असाही प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तर अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। एकदा जर हा तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या मनामध्ये नॉन क्रिमिलियर 55-60% चा नियम, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि महिलांच्या बाबतीमध्ये एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणारच नाही याची मी शाश्वती देतो। ठीक आहे, बघा अत्यंत कमी वेळेमध्ये ही माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन तुम्हाला सध्या समोर दिसत आहे हे स्वतः पोर्टलवरतीच आलेलं होतं, बरोबर आहे। आणि हे कधी आलेलं होतं बघा, 26 तारखेला आलं होतं, 26/12/2025। म्हणजे तुमची जी सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस सुरू होती की नाही त्यावेळेला। आता यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, खूप लक्षपूर्वक ऐका। 2025-26 या वर्षासाठीचं एनसीएल ग्राह्य धरण्यात येईल। ठीक आहे, आता अत्यंत सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला 14 मेच्या आधीचं पाहिजे असं बंधनकारक नाही। आलं का लक्षामध्ये? 14 मे 2025-26 पर्यंतच पाहिजे असं काहीच नाही आहे। आलं लक्षामध्ये? मग कधीपर्यंत पाहिजे तुम्ही लक्षात घ्या, हे तुम्हाला पाहिजे आहे कधीपर्यंतचं 2025-26 पर्यंतचं। म्हणजे काय, ज्या दिवशी तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेलं असेल, ठीक आहे, समजा तुम्ही सेल्फ सर्टिफाय करण्याची जी शेवटची तारीख आहे तर त्या शेवटच्या तारखेच्या आधी जरी काढलं तरी सुद्धा चाललेलं असेलच। ठीक आहे का नाही? फक्त ते सेल्फ सर्टिफाय करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी पाहिजे। आलं लक्षामध्ये? ते कोणत्या वर्षीचं पाहिजे? 25-26चं पाहिजे। 14 मेची त्याला अट नाहीये। म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्यावरती जर समजा नॉन क्रिमिलियर अपलोड केलेलं असेल, ठीक आहे, मग ते तुम्ही 2 वर्ष आधी जरी काढलेलं असेल चालेल। म्हणजे 24, 25, 25, 26, 26, 27 असं व्हॅलिड असलं तरी सुद्धा चालेल। आणि कसे विद्यार्थी असतील की ज्यांनी मागच्या वर्षी काढलं, बरोबर की नाही? म्हणजे 25-26, 26-27, 27-28। काही जणांनी त्याच्यापूर्वी काढलं असेल 22-23, 23-24, 24-25, हा ते नाही चालणार, बरोबर आहे की नाही? परंतु 25-26 जर त्याच्यामध्ये असेल तर ते मात्र व्हॅलिड धरले जाईल, तुम्हाला काही एक अडचण येणार नाही, बरोबर आहे। काही विद्यार्थ्यांचं असं असेल की या वर्षी 2026 मध्ये ते संपलेलं असेल किंवा 2027 मध्ये ते संपेल तर ते सुद्धा व्हॅलिड असेल। आलं लक्षामध्ये? सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या वेळेला तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर पाहिजे, दॅट्स इट। हे कशासाठी? फक्त नॉन क्रिमिलियरसाठी। आता ज्या महिला उमेदवारांनी भरलेला असेल नॉन क्रिमिलियर तर ते असे अनेक ठिकाणी असं लिहिलं आलेलं होतं की जर समजा पती असतील तर पतीच्या नावाने पाहिजे, वडिलांच्या नावाने चालणार नाही, बरोबर आहे। आता महिलांच्या बाबतीमध्ये कसं आहे माहितीये का? महिलांच्या बाबतीमध्ये कसं आहे, लग्न झाल्याच्या नंतर, बरोबर आहे, सगळे डॉक्युमेंट्स कोणाच्या नावाने निघतात? पतीच्या नावाने निघतात। जर पतीच्या नावाने त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स असतील तर मग नॉन क्रिमिलियर वडिलांच्या नावाने कसं अडचणार आहे? अडचण असू शकते। मग आदरणीय कोकणे सरांनी आपल्याला गुरुजन लाईव्ह वरती असं सांगितलं होतं की महिला जर असतील तर त्यांना पतीचं लागेल। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, समजा एखादी बहीण आहे एखाद्या प्रवर्गामधली, ओबीसी प्रवर्गामधली, ठीक आहे, आणि तिने ओपन प्रवर्गामधील एखाद्या मुलासोबत लग्न केलं, मग तिचं ओपन मध्ये फॉर्म कन्सिडर केला जाईल का? असं काही नाही। जर समजा आमची भगिनी ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल किंवा मग इतर कुठल्याही समजा एनटी कॅटेगरीमध्ये असेल, व्हीजे कॅटेगरीमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये समजा त्यांनी लग्न ओपन कॅटेगरीमधील व्यक्तीसोबत जरी केलेलं असेल तरी सुद्धा त्यांना आरक्षणाचा लाभ हा वडिलांच्या नावाने जे कास्ट सर्टिफिकेट निघालेलं असते त्याच नावाने मिळते। आणि त्यामुळं नॉन क्रिमिलियर सुद्धा वडिलांच्याच नावाचं पाहिजे, ठीक आहे ना? याच्यामध्ये काही एक अडचण तुम्हाला नाहीये। आलं लक्षामध्ये? महिला भगिनींचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लक्षात आला। मी तुम्हाला तारीख सांगितली, सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या आधीच्या दिवसापर्यंत तुमचं असलं तरी सुद्धा ते चाललेलं असतं। महिलांच्या बाबतीमध्ये वडिलांच्या नावाचं असलं 100% चालते, त्याच्यामध्ये काही एक अडचण नाहीये। आता पुढचा जो महत्त्वाचा आहे प्रश्न की ज्यांना समजा 55%, 60% हा जो निर्णय होता त्याचा जर फायदा घ्यायचा असेल
तर मग त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे बघा, आपण हे थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात, कारण की हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. बघा बहिणींनो किंवा भावांनो, सगळ्यांनीच बघा, भावी शिक्षकांनो बघा, इथं 55% 60% याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल आणि तुम्ही ज्या वेळेला CTETचा किंवा TETचा फॉर्म भरला, आलं लक्षामध्ये, त्यावेळेला रिझल्ट आल्याच्या नंतर त्याच्यावरती नॉट क्वालिफाईड आलं. कारण आहे की तुम्ही तो फॉर्म ओपन मधून भरला होता, तुमच्याकडे कॅटेगरीमध्ये असल्याचं सर्टिफिकेट होतं, परंतु तरी सुद्धा त्याच्यावरती नॉन क्वालिफाईड जर आलेलं असेल आणि ज्या वेळेला तुम्ही CTET साठी अप्लाय केलेलं असेल, ज्या आता समजा तुम्ही 2024ची CTET पास केली असेल, उदाहरणार्थ समजा जानेवारी 2024ची CTET तुम्ही पास केलेली असेल, बरोबर आहे. मग ज्यावेळेस तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस आरक्षणाचे कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे. उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर पाहिजेच. EWS असेल किंवा ACBC असेल पाहिजेच, राज्याचं पाहिजे. आलं लक्षामध्ये. तर मग तुम्हाला काय होते, याचा फायदा होऊ शकतो 55% 60%चा. ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरला असेल TET CTET साठी, त्यावेळेस तुमच्याकडे आरक्षणाचं कागदपत्र पाहिजे. त्यावेळेस तुमच्याकडे नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पास झाले, कोणी 2021 मध्ये पास झालं असेल किंवा 2021 मध्ये तुम्ही दिली असेल, त्याच्यावर नॉट क्वालिफाईड असं आलेलं आहे, त्यावेळेस तुमच्याकडे आरक्षणाचं कागदपत्र नव्हतं, नॉन क्रिमिलियर नव्हतं, कास्ट सर्टिफिकेट नव्हतं. कास्ट सर्टिफिकेट होतं, नॉन क्रिमिलियर नव्हतं. आता तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे, त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस तुमच्या याच्यावरती तुम्हाला 82 पेक्षा जास्त, 90 पेक्षा कमी मार्क आहेत, बरोबर. परंतु त्यावेळेस तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. आलं लक्षामध्ये, तुम्ही नापासच आहात. परंतु फॉर्म भरताना तुम्ही ओपन मध्ये भरला, त्याच्यावरती नॉट क्वालिफाईड आलं, परंतु तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर होतं, कास्ट सर्टिफिकेट होतं, मग ते तुम्हाला हे ग्राह्य धरलं जाईल की तुम्ही पास आहात म्हणून. आलं लक्षामध्ये. याचा अर्थ सोप्या सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थी मित्रांनो असा होतो की जे तुमच्याकडे TETचं आणि CTETचं सर्टिफिकेट आहे, ज्या वर्षी तुम्ही पास झालेले असाल, तर त्या वर्षी तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. अलग लक्षामध्ये, हे खूप महत्त्वाचा विषय आहे. अळीशी अनेक विद्यार्थी की ज्यांनी कॅटेगरी बदलली असेल, कॅटेगरी बदल झाला तसं चालेल. म्हणजे एक विद्यार्थी असा आहे की ज्याने OBC कॅटेगरीमध्ये होता, तो त्याने चुकीने SCBC लिहिलं, त्याच्यामधून तो पासही झाला आणि त्यावेळेस त्याच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा होतं, तर ते गृहीत धरले जाईल. ठीक आहे एक वेळेस, कारण की शेवटी तुम्हाला आरक्षणाचा त्या ठिकाणी फायदा मिळालेला आहे. नसेल तर मग मात्र अडचण होईल. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावायचा आहे, तो असा की ज्या विद्यार्थ्यांकडे EWS सर्टिफिकेट असेल अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी आता मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकडे EWSचं सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी याच GR मध्ये अतिशय महत्त्वाची बाब ही मुद्दा क्रमांक 2 या वेळेला लिहून देण्यात आलेली होती. बघा थोडंसं लक्षपूर्वक बघा, आपण याला थोडंसं असं बाजूला करूयात. हा ओके, हे बघा एक सेकंड. बघा आता EWS आणि SCBC सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची सूचना आहे. काय लिहिलेलं या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की EWS प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्या कारणामुळे ते 2025-26 साठी ग्राह्य धरले जाईल, म्हणजे पवित्र पोर्टलसाठी. ते सुद्धा मग 14 मेच्या नंतर काढलेलं असलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही फॉर्म ओपन मधून भरला होता, बरोबर आहे. टेटचा फॉर्म कशामधून भरला, तुम्ही ओपन मधून भरला, हरकत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही सर्टिफाय केलं, सर्टिफाय करताना तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट होतं, अलग लक्षामध्ये, तर काही अडचण नाही, तुम्हाला आरक्षणाचा फायदा त्या ठिकाणी घेता येईल. इतकं सोपं आहे. म्हणजे मी अत्यंत सुरुवातीला ज्या 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्यापैकी तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतील, बरोबर आहे की नाही. म्हणजे मी काय काय सांगितलं होतं बघा, शिक्षक भरतीमध्ये नॉन क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये असलेले सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. TET आणि CTET मध्ये कोणाला सूट मिळेल, कोणाला मिळणार नाही, या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काय, EWS ची सूट कोणाकोणाला मिळेल, तर ज्यांच्याकडे 2025-26 सर्टिफिकेट असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
तुमच्या हक्काचं विचारपीठ आहे. तुम्ही हक्काने या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्हाला निशुल्क पद्धतीने माहिती देण्याचा. तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिले असतील या संदर्भामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये खुशाल द्या. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा निश्चित प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन. काही कमेंट्स राहून जातील तर त्याबद्दल मी आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण की शेकडो कमेंट्स येतात, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं होत नाही, परंतु मी मॅक्झिमम सिमिलर कमेंट्स आहेत तर त्यांना उत्तर देण्याचा डेफिनेटली प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद.